नमस्कार, माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोहड्याची भाजी। त्यासाठी आपण 1 पाव कोहडे बारीक करून घेतलेले आहे। हिरव्या पाठीचे अशा प्रकारचे कोहडे घ्यायचे आहे, ते असे बारीक करून घेतलेले आहे। तर सुरुवात करायची आहे। प्रथम कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेले आहे। तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी ॲड केलेली आहे आणि अर्धा चमचा जिरे। मोहरी आणि जिरे छान तडतडू द्यायचे आहे। फोडणी छान बसली की भाजी छान होते। नंतर आपण कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि त्यानंतर हिरवी मिरची, आलं, लसूण याची आपण खलबत्त्यामध्ये जाडसर अशी पेस्ट तयार केलेली आहे। ते आपण तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेऊ। मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत मसाले परतवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक केलेले कोहडे ॲड करूया। सोबतच पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे। आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मसाल्यामध्ये कोहडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। दोन मिनिट अशा प्रकारे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। त्यानंतर आपण 2 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। 2 मिनिटांनंतर आपल्याला पुन्हा परतवून घ्यायचं आहे। आपण पाणी न टाकता कोहडे अशा प्रकारे शिजवून घेतलेले आहे। आता आपल्याला त्यामध्ये सुके मसाले ॲड करायचे आहे। सुक्या मसाल्यामध्ये लाल तिखट, धनेपूड, गरम मसाला 1 चमचा आपण ॲड केलेला आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आणि 1 मोठा टोमॅटो बारीक करून आपण ॲड करूया। व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिटांसाठी आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। 5 मिनिट झालेले आहे। आपण बघू शकता टोमॅटोसुद्धा 50% शिजलेले आहेत आणि आपली भाजीसुद्धा 50% शिजलेली आहे। आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि पुन्हा आपण 2 मिनिट झाकण ठेवून शिजू द्यायचे आहे। गॅस अगदी कमी करायचा आहे। 2 मिनिटांनंतर आपली भाजी अगदी तयार झालेली आहे। आपण व्यवस्थित मिक्स करून एका प्लेटमध्ये काढून घेऊ शकतो। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार।